लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची। परभणी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महादेवराव जानकर यांची धावती भेट, महादेवाचे दर्शन घेऊन केली पदाधिकाऱ्यांशी चर्चा। मंठा तालुक्यातील व मराठवाडा विदर्भ सीमेवरील शेवटच्या तळणी गावाला परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेवराव जानकर यांनी धावती भेट दिली। यावेळी तळणी बस स्टँड चौकात त्यांचे फटाक्याने आतिषबाजीत स्वागत करण्यात आले। यानंतर तळणी गावच्या मध्यभागी असलेल्या महादेवाचे दर्शन घेऊन महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत ओमप्रकाश चितळकर, प्रल्हादराव बोराडे, भगवान गायकवाड सह तळणी येथील गजानन देशमुख, दारासिंग चव्हाण, ज्ञानेश्वर माऊली सरकटे, गौतम सदावर्ते, दिलीपराव सरकटे, ज्ञानेश्वर येऊल, गणेश सदावर्ते, परमेश्वर मोरे, हरिदास भुसारे, रामकिशन बोडके सह मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। पाहूया एक विशेष भाग। आपले प्रतिनिधी रामकिशन बोडके, जालना। परतूर मतदारसंघातील आपलं तळणी म्हणून जे सर्कल आहे तिथं भारतीय जनता पार्टीचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे नेते आणि मित्र पक्षाचे सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून आज मी सहज धावता दौरा होता। मी कालपासून घनसांगवी आणि परतूर मतदारसंघात फिरते। आज भरल्यानंतर या भागाचा विकास व्हावा, रस्ते असतील, मेडिकल हब असेल, एज्युकेशन हब असेल, या दृष्टीने काहीतरी कामं व्हावी। आणि मला इथं जनतेने सांगितलं की अगोदरचे खासदार आलेच नाही, तर मी एवढा त्यांना शब्द देईन की मला जर तुम्ही मताच्या रूपानं सहकार्य केलं तर मी कमीत कमी 2-3 महिन्याला चक्कर मारीन आणि इकडं मुक्कामाला येईन। मी रात्री एका गावात पिंपरखेड म्हणून गाव होतं तिथंच मुक्काम केला आणि विकासाच्या दृष्टीनं तुम्ही जर मला दिल्लीला पाठवलं तर त्याचं व्याजाचं रूपांतर करून मी फेडण्याचा प्रयत्न करीन। आणि माझ्या वतीनं जेवढं आपल्या शेतकऱ्याचं असेल, शेतकऱ्यांच्या मुलांचा असेल, सर्वांच्याबद्दल विकासाबद्दल जे मला करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेन। माझा हा परभणी लोकसभा मतदारसंघासाठी असा प्लॅन आहे की बारामतीची डेव्हलपमेंट कशी झाली, गांधीनगर, वाराणसीची कशी झाली, रायबरेलीची कशी झाली, या टॉपमध्ये नॅशनलमध्ये हा पार्लमेंटरी सीट कशी जाईल या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे आणि जनतेला विश्वास देण्याची मी भूमिका अदा करण्याचा प्रयत्न करणार आहे। लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची।